आरक्षणाच्या मागणीला घेऊन धनगर समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावर धनगर समाजाचा रास्ता रोको सुरू आहे। कशामुळे रास्ता रोको करताय, काय मागणी आहे? आमची मागणी आहे धनगर समाजाला एसटी आरक्षणची अंमलबजावणी करावी, धनगर समाजाला एसटी आरक्षणात घ्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि ह्या एका मागणीसाठीच आम्ही आज दीपक भाऊ बोराडे म्हणून समाजाचे नेते आज जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचा आज 15वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि आमची सरकारला एकच मागणी आहे की दीपक भाऊ बोराडे यांच्या जे तब्येत खालावली आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर धनगर समाजा एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी। दीपक भाऊ बोराडे जे उपोषणाला बसले त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करते, काय मागणी आहे? 100% सरकार दुर्लक्ष करत आहे। आमचं हक्काचं एसटी आरक्षण असताना धनगड आणि आमची मागणी, आम्हाला धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण नको आहे। जो शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे तो सरकारनं क्लिअर करावा आणि आमचं हक्काचं आरक्षण या सरकारनं द्यावं अशी कळकळीची विनंती। अंत बघू नका। आमचे सन्माननीय नेते दीपक भाऊ बोराडे आज 14-15 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत। तरी सरकारला नम्रपणे निवेदन आहे की धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षणाची प्रोव्हिजन करावी ही नम्र कळकळीची विनंती। काही बांधव सुद्धा बसलेले आहेत आपल्यासोबत, काय मागणी आहे? कशामुळे आंदोलनाचा हा लढा तुम्ही हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, पांघरून बसलेलं आहे। जी दीपक भाऊ बोराडे आमचे गेली 14 दिवस झाले ते घरावर तुळशीपत्र ठेवून धनगर समाजासाठी बसलेले आहे। तरी बी कितीक मिटिंगा, कितीक सदस्य वगैरे पाठवून काही झालेलं नाही। पाठीमागील मिटिंग जी आहे ती निष्फळ झालेली आहे। भूमिका काय, कोर्ट होणार आंदोलन चालू? आम्ही 2 वाजेपर्यंत रस्ता रोको करणार आहोत दीपक भाऊच्या आदेशानुसार। आमचं फक्त 2 वळीचा GR काढायचा आहे, पण ते सुद्धा हे सरकार काढत नाही। डचं र करून फक्त 2च वळीचा GR आहे, तेवढं GR काढावा। दीपक भाऊ बोराडे गेली 15 दिवसापासून उपोषण करतायत, मात्र त्याकडे दुर्लक्ष करतोय। त्याच दुर्लक्षाची भावना कुठेतरी धनगर समाज बांधवात आहे। त्याचीच भावना तीव्र झाल्याने ते आज रस्त्यावरती उतरत आहेत। जोवर ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार अशी भूमिका या बांधवांनी घेतली आहे। सागर जाधवसह बालाजी निरुपंदित लोकमत धाराशिव।